राष्ट्रवादी एसपीच्या शिवस्वराज्य यात्रेतून आमदार रोहित पवार यांचा फोटो गायब असल्याचं दिसतंय। त्यामुळे राष्ट्रवादी एसपी मधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे। सकाळी यात्रा सुरू झाल्यानंतर रोहित पवार यात्रेमध्ये सहभागी झाले नाही आणि स्टेज कार्यक्रमावरील बॅनरवर सुद्धा रोहित पवारांचा फोटो दिसत नाहीये। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा गटबाजी सुरू झाल्याची चर्चा यामुळे रंगलेली आहे, कारण एकीकडे शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरू करण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये या यात्रेचं नेतृत्व करतायत ते म्हणजे खासदार अमोल कोल्हे आणि दुसरीकडे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष हे सुद्धा सोबत असतानाच रोहित पवार यांचा मात्र या ठिकाणी कुठलाही सहभाग दिसत नाहीये। ते यात्रेमध्ये सहभागी झाले नाही किंवा त्यांचा फोटोही या यात्रेच्या बॅनरवर दिसत नाहीये। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गटबाजी सुरू झाल्याची चर्चा आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, काही दिवसांपूर्वीच रोहित पवार यांचं एक वक्तव्य समोर आलं होतं आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला प्रदेशाध्यक्ष व्हायचे संकेत दिलेले होते आणि त्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे त्याच कार्यक्रमामध्ये जयंत पाटील यांनी काही दिवस आपल्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहू द्यावं अशी विनंती केल्याचंही पाहायला मिळालं होतं। त्यामुळे कोल्ड वॉर सुरू असल्याचं दिसून आलं होतं आणि ते कोल्ड वॉर अजूनही शांत झालेलं नाहीये का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण एकीकडे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रा मोठ्या जोमात सुरू करण्यात आली आहे आणि राष्ट्रवादी एसपीचे मोठमोठे नेते या यात्रेमध्ये सहभागी झालेत। मात्र यामध्ये कुठेही रोहित पवार दिसत नाहीयेत, ते सहभागीही झालेले नाहीयेत या यात्रेमध्ये। त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे। शिवस्वराज्य यात्रेचे हे बॅनर आपण बघू शकता, त्यामध्ये कुठेही शोधला तरी पण रोहित पवारांचा फोटो दिसणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।